नमस्कार, मी आचल आणि तुम्ही बघताय लोकवाहिनी न्यूज चॅनलचं टॉप 10 महाराष्ट्र हे फास्ट बुलेटिन। एक नजर टाकूया महाराष्ट्रभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर। साताऱ्याच्या महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, एका विवाहितेच्या आत्महत्येशी संबंध, शवविच्छेदन अहवाल बदलण्याचं रॅकेट। 8,000 शाळांमध्ये नाही एकही विद्यार्थी, मात्र 20,000 शिक्षकांची नियुक्ती, मंत्रालयाचीच धक्कादायक आकडेवारी। महारेराचा बिल्डरांना दणका, 5,000हून अधिक घर खरेदीदारांच्या तक्रारीचे निवारण। घरात बसून काम करणारे मुख्यमंत्री घरी पाठविले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर केली टीका। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भात आज वादळी पावसाची शक्यता। महाराष्ट्राचा संघ 170 धावांनी पुढे, चंदीगडला 209 धावांवर रोखलं। शहांचा निरोप चंद्रकांत दादांनी मोहळांना दिला। जैन बोर्डिंगचे व्यवहार रद्द, शिंदेंना शब्द दिल्यानं धनगेकर गप्प। लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार 1,500 रुपये। मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट जवळील शूज शोरूम मध्ये भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही। आणि साताऱ्यातील डॉक्टरच्या आत्महत्येवर फडणवीस म्हणाले, न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, राजकारण सहन केलं जाणार नाही। आणि यासह अन्य घडामोडींच्या अपडेटसाठी बघत रहा लोकवाहिनी न्यूज चॅनल। नमस्कार।